नमस्कार. सर्वांना नमस्कार. संभवामय योगे योगे या आध्यात्मिक ग्रुपवरील सर्व सदस्यांना मी वैभव दातार सादर प्रणाम करतो. आणि आपला आजचा जो विषय आहे, आपला विषय आहे गीता जयंतीनिमित्त आपण श्रीमद भगवद्गीतेच्या 11व्या अध्यायावरचं निरूपण पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत. प्रवचनाला सुरुवात करण्यापूर्वी श्री सद्गुरूंचं स्मरण करूया. साधू संत सर्वश्रेष्ठ श्री गणबोले महाराज की जय. श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय. स्वामी समर्थ अक्कलकोट स्वामी महाराज की जय. संत श्रेष्ठ शिवस्वरूप सद्गुरु श्री काका महाराज की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. तर मंडळी, आपण सुरुवात करूया. नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत्. नमोऽस्तु ते व्यासविशालबुद्धे फुल्लारविन्दायतपत्रनेत्र येन त्वया भारततैलपूर्णः प्रज्वालितो ज्ञानमयः प्रदीपः. नमस्कार मंडळी. मार्गशीर्ष महिन्यातील एकादशी म्हणजेच मोक्षदा एकादशी म्हणजेच पर्यायाने गीता जयंती. ह्या वर्षी ही गीता जयंती 1 डिसेंबर रोजी साजरी करण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने आपण थोडंफार गीता जाणून घ्यायचा. गीता हा महासमुद्र आहे. जाणून घ्यायला भरपूर काळ जावा लागतो. परंतु आपण पुढील 1 तासाभरात गीतेचा जो 11वा अध्याय आहे त्या 11व्या अध्यायामध्ये आपण महत्त्वाची गोष्ट लक्षात घेऊ. नमस्कार. आता आपण पाहूया की या गीतेच्या 11व्या अध्यायामध्ये नक्की काय सांगण्यात आलेलं आहे. तर गीता ही अशी आहे, गीता ही सर्वप्रथम आपण का वाचतो? जवळजवळ 5000 वर्ष झालेली आहेत. 5000 वर्षांपेक्षा सुद्धा अधिक काळ लोटलेला आहे. महाभारत काळामध्ये ही लिहिलेली गीता आपल्याला माहिती आहे सर्व. तर मग आपण ही गीता का वाचतो? आणि आपल्याला असं वाटत नाही की अरे आज हजारो वर्ष झाली, आता काही वाचायची गरज नाही, ते सगळे श्लोक शिळे झाले, ते सर्व श्लोक जुने झाले, असं आपल्याला अजिबात वाटत नाही. याचं कारण गीता ही सार्वकालिक आहे. सार्वकालिक म्हणजे काय? तर हजारो वर्षे अस्तित्वात आलेली आहे. हजारो वर्ष झालेली आहे ती गीता अस्तित्वात आहे, पण कधीही कंटाळवाणी झालेली नाही. आणि सार्वकालिक आहे तशीच गीता ही सार्वत्रिक सुद्धा आहे. सार्वत्रिक म्हणजे काय? तर फक्त आणि फक्त मनुष्य धर्म डोळ्यासमोर ठेवून ही गीता सांगण्यात आलेली आहे. तुम्हाला जर माहिती असेल, तुम्ही जर गीतेचा अभ्यास केला असेल, गीता वाचली असेल, तर अख्ख्या गीतेमध्ये कुठेही हिंदू असा शब्द नाही. कारण वसुधैव कुटुंबकम ही आपली संकल्पना अगदी वेद काळापासून असल्यामुळे कुठेही हिंदू असा शब्द नाही. ही हिंदू धर्मासाठी आहे का? ही इतर धर्मियांसाठी नाही का? ही संपूर्ण विश्वधर्मासाठी आहे. जे माऊलींनी आपल्या पसायदानामध्ये दान मागितलंय, आता विश्वात्मके देवे, विश्वात्मक देवाला आळवलेलं आहे. कुठल्याही भगवान शंकरांना, भगवान विष्णूंना, भगवान ब्रह्मदेवांना आळवलेलं नाही, तर विश्वात्मक देवाला. कारण
ही भगवद्गीता आपल्याला विश्वात्मकतेचा संदेश देते. अध्याय समजून घेण्याच्या आधी ही पार्श्वभूमी समजणं अत्यंत आवश्यक आहे की काय आहे नक्की ही गीता म्हणजे. तर गीता म्हणजे काय आणि ती कोणाला उपयोगी आहे. तर ही जगातल्या प्रत्येक माणसाला लागू आहे, कारण प्रत्येक माणसाची अवस्था ही अर्जुनासारखी झालेली असते. हे करू का ते करू, ते करू का हे करू, ह्याचं द्वंद्व हे प्रत्येकाच्या मनामध्ये सातत्याने चालू असतं. मग हा अर्जुन कदाचित भारतामधला असेल, कदाचित अमेरिकेमधला असेल, कदाचित युरोपमधला सुद्धा असू शकेल. पण अर्जुन हा व्यक्ती नसून ही एक मानसिकता आहे. परीक्षेमध्ये सुद्धा उत्तरं लिहिताना आता मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स असतात पहा, तेव्हा एक क्वेश्चन वाचल्यानंतर त्याचे 4 पर्याय आपल्याला सगळेच बरोबर वाटतात. मग त्यातल्या त्यात कुठला पर्याय निवडायचा, इथे संभ्रम गोंधळ निर्माण होतो आपल्याला. म्हणजे आपला अर्जुन होतो, तो म्हणतो ना की ह्या सर्व स्वजनम ही कथम हत्वा मी सुखिनश्याम कसं होईल. जर स्वजनम ही कथम हत्वा मी माझ्याच बांधवांना कसं मारू, असा त्याला प्रश्न पडलेला आहे अर्जुनाला. ही मुळात गीता का सांगण्यात आली. वेळ जात नव्हता रणांगणावर किंवा काहीतरी म्हणून सांगण्यात आलेली नाहीये ना. त्याचं उत्तर आपल्याला गीतेच्या पहिल्या अध्यायात सापडतं. अर्जुन विषाद योग, विषाद झालेला आहे त्याला की आता काय बरं करावं. माझे सर्व आप्तेष्ट मला समोर दिसत आहेत, त्यांच्याशी युद्ध करू आणि स्वतःच्याच बांधवांना ठार मारून मिळणारं राज्य मला नको. गांडीवम संसते हसतात असं श्लोक आहे पहिल्या अध्यायामध्ये. त्याच्या हातातलं गांडीव धनुष्य गळून पडलं, त्याचा हात थरथरायला लागला, शरीर थरथरायला लागलं, घशाला कोरड पडली आणि तो मटकन खाली बसला रथामध्ये. मला युद्ध करायचं नाही. त्यावेळी मग श्रीकृष्णाने त्यांना अतिशय सुंदर पद्धतीने जो बोध केला आहे. गीता हे सर्व उपनिषदांचं सार आहे, अत्यंत महत्वाचे माणसाला आयुष्यात निर्णय घेण्यासाठी. आणि तुम्हाला माहिती आहे गीतेच्या प्रत्येक भागाला किंवा अध्यायाला आपण म्हणू, प्रत्येक अध्यायाला काय म्हणतात, प्रत्येक अध्यायाला म्हणतात योग. युज धातू आहे त्याच्यामध्ये, तुम्हाला माहिती असेल. युज युंज, युज म्हणजे काय तर जोडणं, बरोबर आहे. त्याला कांड म्हटलेलं नाहीये, त्याला खंड म्हटलेलं नाहीये. महाभारतामध्ये सगळ्यांना पर्व म्हटलंय, तसं याला पर्वही म्हटलेलं नाहीये. मग काय म्हटलंय, त्याला म्हटलंय योग. कशाना तर कशाशी तरी जोडलेला आहे. पहिला अध्याय अर्जुन विषाद योग, तो विषाद म्हणजे आपण संभ्रमावस्था त्याच्याशी जोडलेला आहे. 12वा अध्याय भक्तीशी जोडलेला आहे. 10वा अध्याय विभूतीशी जोडलेला आहे. आणि कर्म, ज्याच्यावर कर्म सिद्धांत म्हणतो, तो जो अध्याय आहे तो आपल्या कर्माशी जोडलेला आहे. म्हणजेच काय तर हे सर्व अध्याय एकमेकांशी जोडलेले आहेत, म्हणून त्याला म्हटलंय योग. मनुष्य धर्म डोळ्यासमोर ठेवून या संपूर्ण गीतेची रचना करण्यात आलेली आहे. 700 श्लोक आहेत गीतेमध्ये आणि त्या गीतेच्या 700 श्लोकांवर माऊलींनी 9,000पेक्षा अधिक ओव्या लिहिलेल्या आहेत. सामान्यांना संस्कृत भाषेची अडचण होत होती त्या काळी, ती अडचण दूर करावी म्हणून ज्ञानेश्वर माऊलींनी भावार्थ दीपिका, आपण त्याला ज्ञानेश्वरी म्हणतो, ती लिहिली. काय हो गरज होती खरं म्हणजे, सांगा बघू, काय गरज होती लिहायची. काय त्यांना कोणी पुरस्कार देणार होतं का, त्यांना कोणी भारतरत्न देणार होतं का, त्यांना कोणी डॉक्टरेट प्रदान करणार होतं का, त्यांना त्यातनं काही 4 पैसे मिळणार होते, नाही. मग कशासाठी लिहिली याचं उत्तर भागवतामध्ये आपल्याला सापडतं. भागवतामध्ये भगवान करुणया आह असा एक श्लोक आहे. भगवान करुणया आह म्हणजे करुणेने म्हणाला. काय म्हणाला भगवान की ही जी माझी लेकरं आहेत ती ठेचकाळत आहेत, मार्गातून भ्रष्ट होत आहेत,
तर त्यांना लाईनीवर, आताच्या भाषेत लाईनीवर आणण्याचं काम माझं आहे. मार्गापासून दूर ढळलेले असतील तर त्यांना योग्य मार्गाला लावणं हे माझं काम आहे. त्याच्यासाठी हा एवढा सगळा खटाटोप. सर्व संतांनी जी काही अभंगरचना केली असेल, जी काही स्तोत्र रचली असेल, ती मानवाच्या जगाच्या कल्याणासाठी रचलेली आहेत. कारण त्या माऊली असतात. आपण श्री सद्गुरूंना माऊली म्हणतो, ज्ञानेश्वरांना आपण माऊली म्हणतो. काय फरक आहे? आपण ज्ञानेश्वरांना ज्ञानेश्वर आई म्हणत नाही, ज्ञानेश्वर माता म्हणत नाही, ज्ञानेश्वर जननी म्हणत नाही, फक्त माऊली म्हणतो. का बरं असं? काय फरक आहे माता, जननी, आई आणि माऊली? तसं पाहिलं तर सगळे समानार्थी शब्द आहेत. प्रचंड पाऊस पडतोय बाहेर आणि 2 मुलं पावसात भिजत आहेत. त्यातली एका मुलाची आई काय करते? पटकन रेनकोट घेते, छत्री घेते आणि आपल्या मुलाच्या अंगावर रेनकोट घालते, डोक्यावर छत्री धरते आणि त्याला आडोशाला नेऊन उभा करते. शेजारचं जे बिचारं पोर आहे ते भिजत असतं. ती झाली आई. पण माऊली काय करते? माऊली स्वतःच्या मुलाला रेनकोट घालतेच, त्याच्या डोक्यावर छत्री धरतेच, पण अजून एक छत्री घेऊन जाते आणि त्या भिजणाऱ्या बाळाच्या डोक्यावर धरते आणि त्या दोघांना आडोशाला घेऊन जाते. हे तिच्यातलं माऊली पण आहे. म्हणून ज्ञानेश्वरांना आपण माऊली म्हणतो. कारण त्यांना त्यांच्या आयुष्यात प्रचंड त्रास सोसावा लागला. आता इथे ज्ञानेश्वरांचं सगळी गोष्ट मी सांगणार नाही आज, मला भान आहे त्याचं. पण ही गोष्ट, काही गोष्टी सांगण्या महत्त्वाच्या आहेत, कारण त्यासाठी आपल्याला गीतेची पार्श्वभूमी माहीत असणं गरजेचं आहे. तर त्यांना इतका त्रास झाला, परंतु सुद्धा शेवटी त्यांनी काय केलं? काही गरज नव्हती खरं म्हणजे आपण म्हणू. आपण जर ज्ञानेश्वरांच्या जागी असतो तर हे निश्चित केलं नसतं. म्हणूनच ते आणि आपण वेगळे आहोत. संपूर्ण 9,000हून अधिक ओव्या लिहिल्या ज्ञानेश्वरीच्या आणि शेवटी पसायदान मागतायत. ते सुद्धा आता विश्वात्मके दैवे, सगळ्यांचं कल्याण हो, जो जे वांछील तो ते लाहो प्राणी जात. केवढा हा म्हणजे हे वैश्विक प्रार्थना खरी होणं गरजेचं आहे. ही जी पसायदान ही प्रार्थना, ही वैश्विक प्रार्थना होणं गरजेचं आहे. तर ही जी भगवद्गीता सांगितली गेली अर्जुनाला, आणि अर्जुनाने भरपूर प्रश्न विचारले. पहिल्या अध्यायामध्ये युद्धाचं वर्णन, कोण कुठे उभा आहे, कोण कुठे उभा आहे, कोणी कुठला शंख फुंकला, कशा प्रकारे युद्धाची तयारी झाली वगैरे. मग सांख्ययोग, अशोच्यानंद शोचत्व, तिथून मग पुढे खरं म्हणजे गीता सांगायला सुरुवात होते. सगळं तत्वज्ञान गीतेतलं आपल्याला तिथे ऐकायला मिळतं, पाहायला मिळतं. अतिशय सुंदर पद्धतीने हे गीता पठण बरेच जण करतात. काही लोकांनी संथाही घेतलेली आहे. त्यांचे गीता पठणाचे वर्ग नियमितपणे होत असतात. परंतु थोडंसं असं आहे ना की गीता आपण पाठ करतोच, ती तर केलीच पाहिजे प्रत्येकाने, पण थोडंसं आपण अर्थाकडे जर लक्ष दिलं ना तर ते अधिक चांगल्या पद्धतीने आपलं पाठ होईल. तर गीता ही कशी आहे? तर गीता ही नित्य नूतन आहे, सातत्याने नवीन नवीन भासते. मग गीतेचा अर्थ कसा? तुमच्या मनात जसा अर्थ आहे तसा तुम्हाला तो गीतेचा अर्थ उलगडतो. इथे ज्ञानेश्वरांनी एक सुंदर ओवी लिहिलेली आहे गीतेच्या संदर्भात. ते तर हरू म्हणे नेणीजे, देवी जैसे का स्वरूप तुझे, तैसे नित्य नूतन देखीजे गीता तत्व. कारण भगवान शिवशंकर हे सदैव ध्यानमग्न असतात. अचानक ते हसतात. पार्वती म्हणते, अरे तुम्हाला हसू का आलं मी शेजारी असताना सुद्धा? तर तेव्हा भगवान शिवशंकर म्हणतात, अगं मी गीतेचा विचार करत होतो. पार्वती म्हणते, गीतेचा मी असताना? शिवशंकर म्हणतात, अगं अगं तसं नव्हे, गीतेचा विचार करत होतो म्हणजे गीता साराचा विचार करत होतो. जशी तू मला नवनवीन भासतेस रोज, त्याचप्रमाणे मला दररोज गीता ही नवीन नवीन भासते. तुम्ही वेगवेगळ्या वेळी वेगवेगळ्या प्रसंगी गीतेचा अर्थ जो तुम्ही काढून पाहिलात तर तो तुम्हाला वेगवेगळा भासतो. हीच तर त्याच्यातली खरी गंमत आहे. आणि त्याच्यामध्ये एकादश जो आहे 11वा अध्याय विश्वरूप दर्शन योग, ज्याच्यावर आपण थोडंफार माझ्या अल्पमतीप्रमाणे मी सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. त्या विश्वरूप दर्शनाचं काय महत्व, तो क्लायमॅक्स आहे आताच्या वेळेस.
आपल्याला माहिती आहे आपला पिक्चर चालू होतो, आपण थिएटरमध्ये जातो, पिक्चर सुरू होतो, हळूहळू पिक्चर रंगत जातो आणि जेव्हा साधारण क्लायमॅक्स वगैरे येतो तेव्हा बरोबर मध्यंतर येतं. आपल्याला वाट पाहावी लागते पुढे काय होणार, पुढे काय होणार. सगळ्या 18 अध्यायांमधला हा क्लायमॅक्स आहे. म्हणून या अध्यायाचं खूप महत्व आहे. काय का क्लायमॅक्स आहे, काय एवढं विशेष आहे या 11व्या अध्यायामध्ये की जे बाकीच्या अध्यायामध्ये नाही. तर तिथे ज्ञानेश्वर माऊली म्हणतात, आता यावरी एकादशी. एकादशी म्हणजे 11वा अध्याय. कथा आहे दोही रसी, येथ पार्था विश्वरूपेसी होईल भेटी. पार्थाची भेट झालेली आहे कोणाशी? कृष्णरूपाशी नाही, तर त्याच कृष्णाच्या विश्वरूपाशी पार्थाची भेट झालेली आहे. आणि अजून एक ओवी माऊली देतात 11व्या अध्यायाचं महत्व सांगताना, येथ शांताची या घरा अद्भुत आला आहे पाहुणेरा. येथ शांताची या घरा अद्भुत आला आहे पाहुणेरा, आणि येराही रसा पांती करा जाहला मान. शांताची या घरा, शांत रसात अद्भुत रस आलेला आहे. नवरसांचा मेळ आपल्याला ह्या 11व्या अध्यायात पाहायला मिळतो. ही त्याची पार्श्वभूमी सांगतोय मुद्दामून तुम्हाला मी, की का 11वा अध्याय आपण निवडलेला आहे. की अद्भुत रस पाहुणचारास आल्यानंतर काय घडतं, अद्भुत रस सुद्धा अध्यात्मात कशा पद्धतीने खेळवला जातो, हे सर्व व्यासांचं बुद्धिचातुर्य आणि श्रीकृष्णाची किमया. पण मग फक्त शांतरस आणि अद्भुत रस हे दोनच रस आहेत का या अध्यायामध्ये? तर तसं नाही. अहो वधूवरांची मेळणी, जैशी वराडिया लुगडे लेणी. अहो वधूवरांची मेळणी, जैशी वराडिया लुगडे लेणी, तैसी देशीयेच्या सुखासनी मिरविले रस. अशी एक माऊलींची ओवी आहे. म्हणजे काय, जेव्हा वधूवरांचं लग्न होतं आपल्याला माहिती आहे, तेव्हा काय फक्त त्यांनाच पोशाख करतो का आपण? नाही. मानापमान नाट्य खरं म्हणजे तेव्हाच घडतं आपल्याला माहिती आहे. मला एवढीचीच साडी दिली, आम्हाला बनारस दिली नाही, मला कलकत्ता दिली नाही, म्हणून अशा नश्वर गोष्टीवरनं लोक भांडत असतात. तर वऱ्हाड जे असतं त्याला सुद्धा आपण लुगडी देतो, त्याला सुद्धा आपण साड्या देतो, आपण आहेर करतो. तसंच या अध्यायामध्ये सुद्धा फक्त शांत आणि अद्भुत नाही, तर बीभत्स रस आहे. असे अनेक रस, सर्व रसांना समसमा योग्य तो न्याय दिलेला आहे, पण प्रामुख्याने शांत रस आणि अद्भुत रस. आणि अजून काय महत्व आहे बरं 11व्या अध्यायाचं? तो हा 11वा अध्यायो जो देवाचा आपण पे विसंवता ठावो, परी अर्जुन सदैवांचा रावो, जो एथही पातला. म्हणजे काय, हा जो 11वा अध्याय आहे तो देवाच्या विश्रांतीचं स्थान आहे. विश्रांतीचं स्थान म्हणजे काय? भगवंत जरी असले तरी किती सांगतील, किती बोलतील. 10व्या अध्यायापर्यंत ते खूप बोलले, विभूती सांगितल्या सगळ्या, आपल्याला माहिती विभूती योगना. 11व्या अध्यायात थोडीशी त्यांना विश्रांती आहे, कारण त्यांना जास्ती बोलायचं नाहीये, तर त्यांना दाखवायचं आहे विश्वरूप. आणि खरं आपलं रूप दाखवायचं असल्यामुळे कष्ट जास्ती नसतात. बघा, जेव्हा आपल्याला खरं काही दाखवायचं असतं तेव्हा आपल्याला मनावर दडपण येत नाही. खोटं काही सांगायचं असेल तेव्हा आपलं मन सातत्याने दडपणाखाली असतं, भीती वाटत असते आपलं खोटं पसेल की नाही. ते मग पसलं तर मग अजून माणूस धजावतो, चला आता आपण दुसरं खोटं बोलू. तसा काही प्रकार इथे नाहीये, कारण त्यांना आपलं खरं रूप दाखवायचं आहे. खरं रूप दाखवायचं असल्यामुळे त्यांना कुठेही नाटकीपणा करायची गरज नाही. जे आहे हे असं असं आहे माझं रूप, पहा. अशा प्रकारचा सगळा तो प्रसंग आहे. म्हणून हा 11वा अध्याय तो देवांच्या विश्रांतीचं ठिकाण आणि हरी आणि हर यांची भेट होण्याचं ठिकाण म्हणजे हा 11वा अध्याय आहे. ही आता मी तुम्हाला सगळी पार्श्वभूमी सांगितलेली आहे. आता आपण मूळ अध्यायाकडे वळू. अर्जुन उवाच मदनुग्रहाय परमं गुह्यमध्यात्म संज्ञितं यत्त्वयोक्तं वचस्तेन मोहोऽयं विगतो मम. हा त्यातला पहिला श्लोक आहे. आपण सर्व श्लोक पाहणार नाही आहोत, एवढे पाहणं आपल्याला एवढ्या कमी वेळामध्ये शक्यही नाही. या अध्यायातले महत्त्वाचे श्लोक आपण पाहू, की जेणेकरून आपल्याला अध्याय काय आहे आणि त्याच्यामध्ये काय मध्यवर्ती कल्पना आहे हे समजेल. तर पहिला श्लोक महत्वाचा. अर्जुन म्हणतो कृष्णाला, काय म्हणतो? मद अनुग्रहाय,
माझ्यावर अनुग्रह करण्यासाठी. तर अनुग्रह आणि कृपा याच्यात काय फरक आहे? तर आपण कृपा ही मागतो की माझ्यावर कृपा कर, पण अनुग्रह हा असा मागता येत नाही. तो सद्गुरूंची जर इच्छा असेल आणि जर शिष्य त्याला पात्र असेल तर तो सद्गुरू आपणहून हे देतात. त्याला अनुग्रह म्हणतात. अनुग्रह आणि कृपा याच्यात फरक आहे. म्हणून हा अर्जुन म्हणतोय की मत अनुग्रहाय, मला अनुग्रह देण्यासाठी, माझ्यावर अनुग्रह करण्यासाठी. परमम गुह्यम अध्यात्म संज्ञितम, म्हणजे गुह्य ज्ञान, जे तू मला सांगितलंस आत्तापर्यंतच्या 10 अध्यायात सांगितलेलं आहे गुह्य ज्ञान. तर मी तुझा आभारी आहे कृष्णा, तू मला हे एवढं सुंदर ज्ञान दिलेलं आहेस. यत्त्वया उक्तम यत्त्वयोक्तम वचस्तेन, तू जे म्हणालास त्याच्यामुळे मोहोयम विगतो मम, माझा मोह नष्ट झालेला आहे. आता गुह्य हा शब्द गुहा, गुहा माहिती आहे ना आपल्याला. गुहा म्हणजे काय? आत काय माहित नाही. गुह्य ज्ञान, हे ज्ञान असं चारचौघात द्यायचं नसतं. आपण जेव्हा मुंज करतो तेव्हा पहा, जेव्हा गुरुमंत्र म्हणजे जेव्हा गायत्री मंत्र जेव्हा आपले वडील आपल्याला देतात तेव्हा प्रतिकात्मक आपल्या मुलाच्या आणि वडिलांच्या मस्तकावर शाल टाकलेली असते. गुह्य ज्ञान द्यायचं असतं. आणि मोहोयम विगतो मम, माझा मोह नष्ट झाला. खरा झालाय का नष्ट? नाही, त्याला असं वाटतंय आत्ता तरी. मोह नष्ट झाला असं तर पुढे अध्याय सांगायची गरज भासली नसती भगवंता. नष्टा मोहा स्मृतिर्लब्धा, शेवटच्या 18व्या अध्यायात. पण आता त्याला असं वाटतंय सध्या तरी की आपला मोह नष्ट झालेला आहे. मोह म्हणजे काय? मला एखादी गोष्ट मिळावी म्हणून अकांड तांडव करणं आणि लालसेपोटी जिद्दीने ती गोष्ट मिळवणं, हा मोह नव्हे. त्याच्यामध्ये काय शब्द आहे मूळ, की एखादी जर एक अल्लड मुलगी असेल, तिला आपण म्हणतो मुग्धा. तिला काय करावं काय करू नये हे समजत नाही. आणि जर काही न कळणारा जर मोठा माणूस असेल तर त्याला आपण काय म्हणतो? मूढ. हे सगळे मोहापासून तयार झालेले शब्द आहेत. इथे जर मोहोयम विगतो म्हणजे माझा संभ्रम दूर झाला असं त्याला म्हणायचं आहे. मोह म्हणजे त्याला कुठल्याही गोष्टीचा मोह नव्हताच अर्जुनाला. त्याला असं म्हणायचं आहे की मोहोयम विगतो मम, म्हणजे माझा संभ्रम नष्ट झालेला आहे. आता पुढचा अध्याय पाहू, आता पुढचा श्लोक पाहू. भवाप्ययो हि भूतानां श्रुतौ विस्तरशो मया त्वत्तः कमलपत्राक्ष माहात्म्यमपि चाव्ययम्. याच्यामध्ये कमलपत्राक्ष असा शब्द आलेला. अक्ष म्हणजे डोळा, कमलपत्र कमलासारखे ज्याचे डोळे आहेत असा. आपल्याला शिवलीलामृतातील कथा माहिती असेलच. हरी हरी हर भेट होते बघा. वैकुंठ चतुर्दशी झाली आत्ता अलीकडेच, कार्तिक चतुर्दशी म्हणजे कधी? त्रिपुरी पौर्णिमेचा आदला दिवस. त्या दिवशी हरी आणि हर यांची भेट झालेली आहे. मणकर्णिका घाटावर विष्णू जे आहेत ते असा पण करतात, संकल्प करतात की मी 1000 कमलपुष्प वाहीन काशी विश्वेश्वराला. 999 वाहतात, एक शेवटचं अदृश्य करतात शिवशंकर. विष्णू खूप शोध घेतात फुलाचा, पण तरी त्यांना फूल काही सापडत नाही. म्हणून ते व्यथित होतात आणि आपले डोळे काढतात आणि कमलपुष्प हजारावं म्हणून ते डोळे पिंडीवर वाहणार. इतक्यात त्या पिंडीतून सांब सदाशिव प्रकट होतात. विष्णूंना आलिंगन देतात आणि म्हणतात, देवा काय करताय तुम्ही? हे कमळ म्हणून तुम्ही तुमचे डोळे काढून वाहिलेत. तुमच्या डोळ्यांना कमळाची उपमा आस्पृसून सर्व जग देईल. म्हणून राजीव नेत्र, राजीव, पुंडरीकाक्ष अशी वेगवेगळी नावं आपण वापरतो, योचतो. कमलपत्राक्ष हे या विष्णूंना उद्देशून दिलेलं नाव आहे. पण अर्जुन इतका लीन आहे, किंवा आत्ताच्या भाषेत आपण म्हणू तर अर्जुनाला इतके एटिकेट्स आहेत खरं सांगायचं तर, की तो काय म्हणतो की माझी इच्छा अशी आहे की तू मला तुझं विश्वरूप दाखवावंस. पण मी जर पात्र असेल असं तुला वाटत असेल तरच तू मला हे विश्वरूप दाखव. त्याचा पुढचा श्लोक, मन्यसे यदि तच्छक्यम मया द्रष्टुम इति प्रभू. मी पाहू शकेन असं जर तुला वाटत असेल
तुझं विश्वरूप पाहण्याची माझ्याकडे पात्रता आहे असं जर तुला वाटत असेल तर ते तू मला दाखव. योगेश्वर ततो मे त्वं दर्शयात्मानमव्ययम. इतकी लीनता आहे. हट्ट नाही आहे. आपण काय म्हणतो, आपली इच्छा आणि हट्ट याच्यामध्ये आपण गल्लत करतो. हट्ट वेगळा, इच्छा वेगळी. त्याची इच्छा आहे अर्जुनाची विश्वरूप पाहावं, विश्वरूप दाखव असं तो त्याच्यावर कंपल्शन करत नाहीये. त्याचा हट्ट नाहीये. आणि त्याला थोडीशी भीती वाटते अर्जुनाला की अरे आजपर्यंत कोणीही कृष्णाला विचारलं नाही की तुझं विश्वरूप दाखव, आणि मीच एकटा कोण विचारणारा. कोणीही कृष्णाला आजपर्यंत विचारलं नाही. जरी मी सलगीचा चांगू परी मातेहूनही अंतरंगू. मातेपेक्षा सुद्धा मी जवळचा आहे का? माझे अधिकार मोठा आहे का? मी त्याला सांगतोय मला तुझं विश्वरूप दाखव. कारण पढियंतेही नाही पुसले. पढियंता म्हणजे सुशिक्षित माणूस, अगदी जवळचा माणूस, त्याने सुद्धा कधी कृष्णाला विचारलं नाही की मला विश्वरूप दाखव म्हणून. पण मी मात्र विचारतो, ह्या आगाऊपणा तर नाही ना दिसत आहे माझा. असा संभ्रम तिथे अर्जुनाला पडला. पण भगवंतच ते इतके प्रेमळ, इतके प्रेमळ. कृष्ण म्हणतो बघायचं आहे ना तुला, पश्य. श्री भगवान वाच पश्य मे पार्थरूपाणि शतशोथ सहस्रशः नानाविधानि दिव्यानि नानावर्णाकृतीनि च. पश्य, पहा पार्थ. काय काय पहा असं सांगतायत भगवंत. शतशोथ माझी शेकडो, नवे नवे सहस्र रूप पहा. नानाविध दिव्य अशी रूप पहा, नाना वर्णांची रूप पहा, नाना आकृतीची रूप पहा. असं लगेच भगवंत रेडी झाले त्याला दाखवायला. पण गंमत आहे ते पुढे समजेल आपल्याला. भगवंताला सुद्धा घाई झालेली आहे बरं का आपलं विश्वरूप दाखवण्याची. महत्वाचं आहे सुद्धा. काय म्हणतात ते, काय पश्य. पश्यादित्यान् वसून् रुद्रान् अश्विनौ मरुतस्तथा बहूनि अदृष्टपूर्वाणि पश्चाश्चर्याणि भारत. हे भारता. भारत हे कोणाला संबोधन आहे? अर्जुनाला. पश्य काय, आदित्यान. इथे जर संस्कृत जाणकार असतील त्यांना लक्षात येईल आदित्यान असं बहुवचन वापरलेलं आहे. आपण एकच सूर्य म्हणतो. आपण सूर्यनमस्कारात 12 नावं घेतो, पण आपल्याला ज्ञात असलेला सूर्य एकच आहे. परंतु ते म्हणतात आदित्यान पहा, माझ्यामध्ये अनेक सूर्यांना पहा. काय आहेत 12 आदित्यांची नावं? अंशमान, आर्यमन, शक्र, त्वष्ट्र, पर्जन्य, पूषण, भग, मित्र, वरुण, विवस्वत, विष्णू, धाता. ही 12 आदित्यांची नावं आहेत. असे 12 झाले बरं का. बेरीज करायची आहे आपल्याला सगळ्यांना. हे 12 झाले. पश्चादित्यान, आदित्यान पहा. वसून, 8 वसू. पृथ्वी कोलमडून जाऊ नये म्हणून 4ही ठिकाणी, 8ही ठिकाणी पृथ्वीला आधार आपण सत्यनारायणाची पूजा करताना अष्टदिक्पालांची पूजा करतो पहा. पृथ्वीचं रक्षण करणारे असतात ते. अष्टा. पश्चादित्यान वसून. किती आहेत वसू? अपस, ध्रुवतारा, सोम, धरा, अनिल, अनल, द्यौस आणि प्रभास. हे 8 वसू आहेत. पश्चादित्यान वसून रुद्रान. अनेक रुद्र आहेत. 11 रुद्र आहेत. त्यांची नावं काय आहेत? आनंद, विज्ञान, मानस, प्राण, वाक, अमुहूर्त म्हणजे निराकार, अप्रत्यक्ष. ही ते 11 रुद्रांची नावं. आणि मग काय पुढे? पश्चादित्यान वसून रुद्रान अश्विनौ मरुतस्तथा. आणि 2 अश्विनी कुमार. म्हणजे बेरीज करा आता. किती झाले आदित्य? 12. वसू किती झाले? 8. 12 आणि 8 20. रुद्र 11. 20 आणि 11 31. अधिक 2 अश्विनी कुमार. किती झाले? 33. हे 33 प्रकारचे देव म्हणजे 33 कोटी देव. 33 कोटी देव कुठले? हे आपल्याला भगवद्गीतेच्या 11व्या अध्यायामध्ये साक्षात भगवंत सांगतात. 33 कोटी म्हणजे 33 प्रकारचे देव. ही संख्या नव्हे. कोटी ही संख्या नव्हे. कोटी म्हणजे प्रकारचे.
सर्व प्रकारची आश्चर्य पहा म्हणतायत ते. काय काय पाहायचं आहे? इह इकस्थै जगत्कृत्स्नम पश्चाद्य सचराचरम मम देहे गुडाकेश यच्चान्यद्रष्टुमिच्छसी. जे जे तुला इच्छा आहे पाहायची ते सर्व माझ्यामध्ये तू पहा. गुडाकेश. गुडाका म्हणजे काय? गुडाका म्हणजे निद्रा, झोप. त्याचा जो ईश आहे म्हणजे निद्रेवर ज्याने विजय मिळवलेला आहे तो गुडाकेश. गीतेमध्ये बरेच ठिकाणी हा गुडाकेश असा शब्द आलेला आहे. तर निद्रेवर ज्याने विजय मिळवलेला आहे तो गुडाकेश. सांगत जातात भगवंत, मग हे बघ ते बघ ते बघ, 12 आदित्य बघ, 33 देव बघ. पण हा अर्जुन काहीच बोलत नाही. आताच्या भाषेत वाव अशी तरी ऍटलिस्ट रिॲक्शन भगवंतांना अपेक्षित होती अर्जुनाकडे. इट्स ऑसम वगैरे. पण तसं तर काही अर्जुन म्हणाला नाही. तर भगवंत विचारात पडले की अरे एवढं मी दाखवतोय त्याला विश्वरूप, पण कोणी काहीच बोलत नाहीये. हा बोलत कसा नाहीये काही? अर्जुन त्या अर्जुनाकडे बघतात. अर्जुन आपले डोळे विस्फारून बघत असतो. तेव्हा कळतं अरे भगवंत स्वतःच म्हणतात, अरे किती रे मी दयाळू, किती घाई आहे मला या शिष्याला दाखवण्याची. हा बघूच शकत नाही याच्या चर्मचक्षुंनी, हे मला आत्ता कळतंय. मी दाखवायला सुरुवात केली विश्वरूप, पण त्याला कुठे दिसतंय. मग पुढचा जो 8वा श्लोक आहे त्याच्यात ते म्हणतात, न तुमाम शक्यसे द्रष्टुम अनेनैव स्वचक्षुषा दिव्यं दधामि ते चक्षु पश्य मे योगमैश्वरम. अरे अरे अरे, हा अर्जुन काही बघू शकत नाहीये. अर्जुना आम्ही तुला चष्मा देतो रे. चष्मा देतो म्हणजे दिव्य दृष्टी प्रदान करतो. आपण जगाकडे ज्या चष्म्याने पाहू ते तसं आपल्याला जग दिसतं असं म्हणतात. बरोबर आहे. तर त्यांनी दिव्य दृष्टी दिलेली आहे अर्जुनाला. आता पहा असं अर्जुनाला ते म्हणतायत. आता काय काय पाहायचं आहे? संजय उवाच. संजय मग काय काय सांगतो धृतराष्ट्राला. धृतराष्ट्र हा खरं म्हणजे बाहेरून आंधळा असतो आणि आतूनही आंधळाच. एवढं सुंदर रणांगणावर चाललेलं आहे विश्वरूप दर्शन. ब्रह्मरसाला उकळी फुटलेली आहे. धृतराष्ट्र म्हणतो ते सर्व जाऊ दे संजय. मामका पांडवाश्चैव किम कुर्वत संजय. अरे संजय, माझे काय करतायत ते मला सांग. कौरव काय करतात ते मला सांग. हे कृष्णाने गीता वगैरे सांगितले तत्वज्ञान ऐकण्यात मला इंटरेस्ट नाही. कारण साईट आणि व्हिजन याच्यामध्ये जो फरक असतो, मनश्चक्षु आणि आपले बाहेरचे चक्षु, देहाचे चर्मचक्षु. चर्मचक्षूंनी आंधळा होता धृतराष्ट्र, पण तो मनश्चक्षूने सुद्धा आंधळाच. त्याच्यामुळे त्याला एवढंच हवं होतं की दुर्योधन आणि यांची सगळी आताची सध्याची लाईव्ह स्टेटस काय. हा लाईव्ह प्रोग्राम चालू होता तिथे. अगदी आपल्या कळणाऱ्याच्या भाषेत, आपल्या भाषेत बोलायचं होतं. लाईव्ह कास्टिंग, लाईव्ह स्ट्रीमिंग चालू होतं. मॅचचं असतं तसं. तिथे काय चाललंय हा इथे संजय बसून सांगत होता. पण धृतराष्ट्राला त्या लाईव्ह स्ट्रीमिंगमध्ये त्याला फक्त एवढाच इंटरेस्ट होता की आपले कौरव काय करतात त्यांची ख्याली खुशाली फक्त मला सांग, बाकीचं गेलं जाऊ दे, नको मला काही बाकीचं नको. अशा आविर्भावात तो बसला होता तिथे महालामध्ये. तर संजय काय म्हणतो, एव मुक्त्वा ततो राजन महायोगेश्वरो हरी दर्शयामास पार्थाय परमं रूपमैश्वरम. सुरुवात केली पार्थाला दाखवायला रूपमैश्वरम. काय काय बघतोय? अनेक वक्त्रनयनम अनेकाद्भुत दर्शनम अनेक दिव्याभरणं दिव्यानेकोद्यतायुधम. अनेक 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 काय काय बघतोय? अनेक वक्त्र म्हणजे काय? सहस्रशीर्षः पुरुषः सहस्राक्ष सहस्रपात म्हणतो ना आपण पुरुष सूक्तामध्ये. त्याचं वर्णन तंतोतंत इथे. अनेक वक्त्र आणि हजारो पण नाही, हजार तरी आपण त्याला लिमिट देतोय संख्येला. हजार, अनेक, इन्फिनिटी आताच्या भाषेत. अनेक आहेत वक्त्र, मुख अनेक आहेत, अनेक नयन आहेत, अनेक अद्भुत दर्शन होत आहेत, अनेक दिव्याभरण म्हणजे अनेक दिव्य आभरण म्हणजे दिव्य माळा घातलेल्या आहेत, दागिने घातलेले आहेत. दिव्यानेकोद्यतायुधम. अनेक आयुध सुद्धा त्याने हातात धारण केलेली आहेत. असं सगळं त्यांना दिसतंय अर्जुनाला. सगळं प्रचंड विश्वरूप
काय म्हणतायत माऊली इथे? कसं आहे विश्वरूप? एके कृषे एके स्थूळे, एके ह्रस्वे एके विशाळे, पृथुतरे सरळे अप्रांत एके. म्हणजे ह्या ओव्यांमध्ये त्यांनी दोन विरुद्धार्थी शब्द किंवा विरुद्ध रूप एकत्र आणलेले. एके कृषे एके स्थूळे, सूक्ष्म रूपही दिसत आहे कृष्णाचं, स्थूल रूपही दिसत आहे, ह्रस्व रूप दिसत आहे, दीर्घ रूपही दिसत आहे. अशा प्रकारची रूप या अर्जुनाला तिथे दिसत आहेत. तर काय काय बघतोय? दिव्यमाल्याम्बरधरम दिव्यगंधानुलेपनम सर्वाश्चर्यमयं देवम अनंतम विश्वतोमुखम. कळतच नाहीये अनादि अनंत कुठे सुरू होतोय कुठे संपतंय हे समजत नाही. तो आपला अवाक होऊन बघतोय. कोण? अर्जुन. अवाक, वाक म्हणजे वाणी, तिथून वाणी निघून जाते तो म्हणजे अवाक. आपण हा मराठीमध्ये खूप वेळा शब्द, मी अवाक झालो, मी अवाक झाले, म्हणजे नक्की काय? माझ्या मुखातून आता वाणी बाहेरच पडत नाहीये. अवाक. तसा अवाक होऊन तो बघत होता. अनेक दिव्य माळा धारण केलेल्या आहेत, दिव्य वस्त्र धारण केलेले आहे आणि सुंदर उटी लावलेली आहे हो अंगाला. काय सुंदर वास असेल ना पसरलेला तिथे, आपण जर असतो खरंच त्यावेळी मनुष्य रूपात, तर किती सुंदर झालं असतं. काय वास असेल तो. दिव्य मालांबरधरम दिव्य गंधानुलेपनम. सुंदर प्रकारचं गंध, गंध म्हणजे उटी लावलेली आहे. आणि पुढे काय? दिवि सूर्य सहस्रस्य भवेद् युगपदुत्थिता यदि भाः सदृशी सा स्याद् भासस्तस्य महात्मनः. आणि त्याचं तेजाचं वर्णन काय करावं? दिवि सूर्य सहस्रस्य भवेद् युगपदुत्थिता म्हणजे 1000हून अधिक सूर्य. सहस्र सूर्य सहस्रस्य 1000हून अधिक सूर्य जर एकाच वेळी तळपायला लागले तर काय होईल? ते तेज आपण सहन करू शकू? ती उष्णता आपण सहन करू शकू? तर हे जे काही तेज पसरलेलं आहे ब्रह्मांडामध्ये या विश्वरूपाचं, ते 1000 सूर्यांच्या थोडंसं जवळ जाणार आहे असं त्यांनी म्हटलेलं. 1000 सूर्यांसारखं पण नाहीये, त्याच्या कुठेतरी थोडंफार आसपास जवळ जाणार आहे. ओपनहायमर हा एक मोठा शास्त्रज्ञ होता. जेव्हा बॉम्बस्फोट म्हणजे अणुस्फोट झाला, अणुस्फोट चाचण्या जेव्हा घेण्यात आल्या, अणुस्फोट झाला, तेव्हा हे वाक्य म्हटलं गेलं असं म्हणतात. दिवि सूर्य सहस्रस्य. त्याला गीता येत असेल, आपण करत नाही हो अभ्यास, पण परदेशी लोक गीतेचा अभ्यास करतात. अनेक सूर्य एकाच वेळी आकाशात प्रगट झाल्यावर जी उष्णता निर्माण होते, जो प्रकाश निर्माण होतो, तो प्रकाश अणुबॉम्बमुळे निर्माण झाला असं त्याला म्हणायचं. तत्रैकस्थं जगत्कृत्स्नं प्रविभक्तमने कदा अपश्यद् देवदेवस्य शरीरे पाण्डवस्तदा ततः स विस्मयाविष्टो हृष्टरोमा धनञ्जयः प्रणम्य शिरसा देवे कृताञ्जलिरभाषत. हात जोडले धनंजयानी. धनंजय म्हणजे कोण? अर्जुन. हृष्टरोमा, रोमांच आलेला आहे. हृष्ट म्हणजे काय? अतिशय आनंदाने त्याच्या अंगावर रोमांच आलेला आहे. बघा हा मराठी भाषा आहे. रोमांच येणं आणि काटा येणं. आपण सगळ्याला झाली काटा, माझ्या अंगावर काटा आला असं म्हणतो आपण, शहारा आला. आनंदी एखादी सुंदर घटना पाहिल्यानंतर आपल्या अंग पुलकित होतं, त्याला म्हणतो आपण अंगावर रोमांच उभं राहील. बरोबर आहे? आणि एखादी भयानक परिस्थिती बघून जर आपलं अंग शहारलं तर आपण म्हणतो अंगावर काटा आला. हा फरक आधी आपल्याला माहित पाहिजे, म्हणजे कुठे शब्द कुठला योग्य वापरायचा हे समजेल. मग अर्जुन आता सांगतोय, मी तुझ्यात काय काय बघतोय, काय काय दिसतंय मला. मग अर्जुनाची बोलती बंद झाली होती, ती आता हळूहळू बोलायला लागली. अर्जुन म्हणतो, पश्यामि देवांस्तव देव देहे. तुझ्या देहामध्ये काय काय बघतोय मी? सर्वांस्तथा भूत विशेष संघान ब्रह्मांडम ईशम कमलासनस्थम ऋषींश सर्वान उरगांश दिव्यान. मुद्दामून मी संधी सोडून सोडून वाचलं, आपल्याला अर्थ कळेल. सर्वप्रथम काय काय दिसतंय तो सांगतोय की ब्रह्मदेव दिसतोय मला तुझ्या शरीरामध्ये. ईश
ब्रह्माणमीश, ईश दिसतोय म्हणजे शंकर दिसतोय. कमलासनस्थम, कमळात असलेला ब्रह्मा दिसतोय, शंकर दिसतोय. ऋषींश, अनेक प्रकारचे ऋषी दिसत आहेत. आणि उरगांश, उरग, उरग म्हणजे सर्प, पाताळ लोकातील ज्ञानी सर्प सुद्धा मला तुझ्या शरीरामध्ये दिसतायत. अजून काय दिसतंय? अनेक बाहूदर वक्त्र नेत्रम पश्यामि त्वां सर्वतोदंतरूपम. अनेक बाहू आहेत, अनेक उदर आहेत, अनेक नेत्र आहेत, मगाशी वर्णन केल्याप्रमाणे. अनंत रूप तुझी दिसतायत मला हे कृष्णा. नांतं न मध्यम न पुनस्तवादिम न अंतम न मध्यम. सर्क्युलर, मंडलाकार आहे. कुठून सुरुवात आहे तुझ्या विश्वरूपाला, सुरुवात कुठून झाली आणि त्याचा शेवट कुठे आहे मला हेही समजत नाहीये. पश्यामि विश्वेश्वर विश्वरूप. आणि कसा दिसतोयस तू? किरीटिनं गदिनं चक्रिणैच तेजो राशिं सर्वतो दीप्तिमंतम. किरीट आहे, गदा आहे, चक्रिम, चक्र आहेत सगळं तुझ्या हातामध्ये. तेजांची राशी आहेस तू आणि सर्वत्र दीप्तिमान. द्यू धातू आहे बरं का. द्यू म्हणजे प्रकाशने, द्यूलोक म्हणजे आकाश. त्याच्यापासून देव हा शब्द तयार झाला. कारण देवता ह्या प्रकाशित स्वरूप, प्रकाश असतो, देवता म्हणजे तेज असतं. म्हणून द्यू धातू आणि देवता, द्यू पासून देव, देवी हे शब्द तयार झालेले व्युत्पत्ती शास्त्राच्या अनुषंगाने. पश्यामि त्वां दूरनिरीक्षांचं म्हणतात दीप्तान लार्कत द्युतिमप्रमेयम. अतिशय अप्रमेय अशी द्युती आहे. अर्क, अर्क म्हणजे पुन्हा सूर्य, अनल म्हणजे अग्नी आणि सूर्य यांच्यासारखी तुझी द्युती आहे. इतका तुम्हाला डोळ्याला सहन होत नाहीये. अनादिमध्यांतमनंत वीर्यम अनंत बाहुम शशी सूर्य नेत्रम. तुझे डोळे गेले कुठे? माझ्याजवळ जो तू उभा होतास मित्र म्हणून, किंवा माझा तू सखा म्हणून एक उभा होतास आपण म्हणू, माझा रथाचं सारथ्य करतोयस, ते डोळे तर मला दिसत नाही ना. कुठे गेले तुझे डोळे? मला सूर्य आणि चंद्र भासतायत. शशी सूर्य नेत्रम पश्यामि त्वां दीप्त हुताश वक्त्रम स्वतेजसा विश्वमिदंतपंतम. आणि कुठे कुठे तुझं व्याप्ती आहे. मी खालून पाहतोय तुला असं, वर मला तुझं मस्तकच दिसत नाहीये. द्यावा पृथिव्यो हृदमंतरम हि व्याप्तंतु यैकेन दिशश्च सर्वा. हा सोपे सोपे आहेत बघा. आपण जर संधी सोडून वाचलं तर आपल्याला अर्थ लक्षात येईल. सर्व दिशांना तू व्यापलेला आहेस. दृष्ट्वाद्भुतम रूपम उग्रम तवेदम लोकत्रयम प्रव्यतिथम महात्मन. उग्र रूप तुझं, सगळे लोक व्यथित झालेले आहेत. तुझं हे उग्र रूप पाहून मलाही आता हळूहळू धडकी भरते. हे केवढं भयानक रूप आहे सगळं तुझं. बापरे. रुद्रादित्या वसवो ये च साध्या विश्वेश्विनौ मरुतश्चोष्मपाश्च. मगाशी पाहिलं ना आपण, रुद्र दिसतायत, आदित्य दिसतायत, वसू दिसतायत, मरुद्गण. किती आहेत मरुद्गण? 49 म्हणजे 49 आहेत मरुद्गण. त्या मरुद्गणांची उत्पत्ती वगैरे श्रीमद भागवतातील सर्व कथा आहेत. गंधर्व यक्षा सुरसिद्ध संघा वीक्षन्ते त्वां विस्मिताश्चैव सर्वे. गंधर्व दिसतायत, यक्ष दिसतायत, सुर दिसतायत, सिद्धांचे संघ दिसतायत. काय काय दिसताय, काय काय दिसताय, त्या सर्वांचं वर्णन हा इथे अर्जुन करतोय. रूपम महत्ते बहुवक्त्र नेत्रम महाबाहो बहुबाहुरुपादम उरु बाहुरु. प्रचंड तुझं पोट प्रचंड दिसतंय, भरपूर तुला पाय आहेत, तुझे नेत्र आहेत. बहुदरम बहुदंष्ट्राकरालम दृष्ट्वा लोकाः प्रव्यथितास्तथाहं. दंष्ट्रा, अक्राळ विक्राळ दाढा सुद्धा मला तुझ्या दिसतायत. इथे थोडासा बिभत्स रस आहे. पुढे बघूया आपण त्याचा श्लोक काय सांगतोय तो. नभस्पृशं दीप्तमनेक वर्णन व्यात्ताननंदीप्त विशाल नेत्रम. विशाल नेत्र आहेत तुझे. आणि नभस्पृशम म्हणजे नभाला स्पर्श करणार. तुम्हाला माहितीये का वायुसेनेचं बोधवाक्य आहे बघा भारताच्या. नभस्पृशं दीप्तम,
नभाला स्पर्श करणारे दीप्तिमान असे तुझे अनेक वर्ण आहेत. नंतर आनन कसं आहे तर दीप्तिमान आहे. नेत्र कसे आहेत विशाल आहे. दृष्ट्वा हि त्वां प्रव्यथितांतरात्मा धृतीन विंदामि शमये च विष्णू. आणि कसे दिसतात तुझ्या या दाढा प्रचंड कराल म्हणजे अगदी यमदूत मृत्यू समान तुझ्या या अति प्रचंड दाढा मला बघवत नाही. दंष्ट्रा करालानि च ते मुखानि दृष्ट्वैव कालानलसन्निभानि दिशो न जानेन नभे च शर्म प्रसीद देवेश जगन्निवास. हे जगन्निवासा तुझ्या दाढा मला बघवत नाही अतिशय भयानक आहेत. आणि त्या दाढामध्ये कोण कोण जात आहे. बरेच लोक जाताना दिसत आहेत रे मला या तुझ्या दाढांमध्ये. अमी चत्वान धृतराष्ट्रस्य पुत्राः सर्वै सहैवावनिपाल संघैः. म्हणजे सर्व संघ सर्व समुदाय तुझ्या दाढांमध्ये जाताना दिसत आहेत मला. धृतराष्ट्रस्य पुत्राः धृतराष्ट्राचे पुत्र म्हणजे कौरव तुझ्या दाढांमध्ये जाताना दिसत आहेत. ऋषींचे संघ जाताना दिसत आहेत. केवळ कौरवांचेच नाही पांडवांचं सैन्य सुद्धा तुझ्या अकराळ विक्राळ अशा दाढांमध्ये जाताना मला दिसत आहे. भीष्म दिसत आहेत. द्रोण दिसत आहेत. सूतपुत्र दिसतोय. कर्ण दिसतोय. भीष्मो द्रोण सूत पुत्रस्तथासौ सहास्मदीयैरपि योध मुख्यैः. आणि काय होत आहे तुझ्या दाढांमध्ये ही सगळी मंडळी जोरात चिरतायत दिसतायत. आपण जर रामानंद सागरांचं महाभारत पाहिलं असेलच 90च्या दशकात 90-92 साली लागायचं. त्याच्यामध्ये विश्वरूपाचा एपिसोड यूट्यूबवर जरूर पहा. फार सुंदर दाखवलंय त्याच्यामध्ये कशा प्रकारे ते असे त्याच्या दाढेमध्ये जातात. आणि काय होतं मग दाढेमध्ये गेल्यावर वक्त्राणि ते त्वरमाणा विशन्ति दंष्ट्रा करालानि भयानकानि केचिद्विलग्ना दशनान्तरेषु सन्दृश्यन्ते चूर्णितैरुत्तमांगैः उत्तमांगैः चूर्णितैः. म्हणजे उत्तम उत्तम अंग म्हणजे ह्यांचे जे समूह आहेत ते तुझ्या दातांमध्ये जात आहेत. आणि दातांमध्ये गेल्यावर काय होतं त्यांचे हातपाय तुटत आहेत. रक्ताच्या चिळकांड्या उडत आहेत. सगळा मांसल भाग लोंबतोय. त्यांचे तुटलेले हातपाय तुझ्या दातांच्या फटीमध्ये अडकलेले आहेत. तुझ्या दातांमध्ये अडकलेले आहेत. बघा हा किती बिभत्स रस आहे हा. तो सुद्धा अतिशय उत्तम प्रकारे खेळवलेला आहे. व्यासांचीही कमाल आहे गीतेमध्ये. आपण अशा अर्थाने कधी मुळात गीता पाहतच नाही. आपण एका मागोमाग एक श्लोक म्हणत जातो. 3-3.5 साधारण तासामध्ये आपली संपूर्ण गीता म्हणून होते. पण असा जर अर्थ लक्षात घेऊन जर गीतेचा अभ्यास केला तर अत्यंत चांगल्या पद्धतीने गीता समजते. दशनांतरेषु दशनांतरेषु दातांमध्ये हे सगळेजण अडकलेले आहेत. सगळ्यांची हाडं निघालेली आहेत. रक्ताच्या चिळकांडे उडतात आणि ते हातपाय तुटलेले फटीमध्ये अडकलेले आहेत दातांच्या. त्याला उपमा सुचते बरं का. आणि आता उपमा सुद्धा दिलेली आहे त्यांनी. उपमा म्हणजे साहित्याचा प्रकार. यथा नदीनां बहवोऽम्बुवेगाः समुद्रमेवाभिमुखा द्रवन्ति तथा तवामी नरलोकवीरा विशन्ति वक्त्राण्यभिविज्वलन्ति. वक्त्राणि अभिविज्वलन्ति म्हणजे ज्याप्रमाणे अनेक नद्या येऊन समुद्राला मिळतात. बरोबर आहे. नद्या ह्या समुद्राला मिळतात सरते शेवटी. अनेक नद्या येतात. तसे विविध ठिकाणून येणारे असे जे काही सगळे सैन्य आहे. धृतराष्ट्राचे पुत्र आहेत. द्रोण आहेत. भीष्म आहेत. पांडवांमधील सैन्य हे सगळं तुझ्या मुखामध्ये एकवटत आहे. आणि तू मला असा इतका महाप्रचंड वाचतोस की मला अतिशय भीती वाटते. तू कोण आहेस रे बाबा. मला समजत नाहीये. एवढं अकराळ विक्राळ रूप तुझं आजपर्यंत कधी मी पाहिलं नव्हतं. म्हणून तो विचारतो हु आर यू. लेलीयसे ग्रसमानः समन्ताल लोकान समग्रान वदनैर्ज्वलद्भिः तेजोभिरापूर्य जगत् समग्रम भासस्तवोग्राः प्रतपन्ति विष्णो. लेलीयसे म्हणजे काय. ऐका जिव्हेचा लळाटू देखिला. आपण जर 11वा अध्याय गीतेमधला आणि ज्ञानेश्वरीचा 11वा अध्याय शेजारी सगळे उडून बसलात तर तुम्हाला हा अध्याय जास्ती चांगल्या पद्धतीने समजू शकेल. कारण रीडिंग बिटवीन द लाईन्स जे असतं
ते ज्ञानेश्वर माऊलीने अतिशय सुंदर पद्धतीने मांडलेलं आहे. तर लेली या समय तुझ्या ज्या जिभा आहेत, जशी सापाची जीभ कशी अशी पुढे त्याला दोन फाटे फुटतात आणि तू सारखी जीभ अशी पुढे मागे करतोस, लसलसाट त्या लळलळत आहेत त्या जिभा, अनुप्रासपणे ते लळलळाटू देखीला कशाचा? जिभेचा. म्हणजे त्या अशा जिभा अशा वळवळत आहेत तुमचा ग्रास घेण्यासाठी, सगळ्यांचा ग्रास घेण्यासाठी. असं ते विश्वरूपाचं एवढं बिभत्स आणि भयानक दर्शन इतका घाबरला आणि तो म्हणतो, आख्या हि मेको भवान उग्र रूपो नमोस्तु ते देववर प्रसीद. माझ्यावर प्रसन्न व्हा. आख्या ही ख्या धातू आहे. मला सांगा भवान, आपण सांगा हे तुमचं उग्ररूप कसलं आहे नक्की? कोण आहात तुम्ही? विज्ञातुमिच्छामि भवन्तमाद्यं नहि प्रजानामि तव प्रवृत्तिम. विज्ञातुमिच्छामि, मी जाणण्यास उत्सुक आहे की कोण आहात तुम्ही, मला सांगा. कारण माझा जो श्रीकृष्ण सखा आहे ना, माझा सखा असा नाही बरं. माझा कसा सखा आहे? तर माझा सखा आहे अधरम मधुरम, अधरम मधुरम वदनम मधुरम, नयनम मधुरम हसितम मधुरम, मधुराधिपते. असं इतका सुंदर गोड आहे माझा कृष्ण, माझा सखा, माझा सारथी, माझा काय म्हणू आपण आताच्या भाषेत जर म्हणायचं झालं तर मितवा, म्हणजे मित्र, तत्वज्ञ आणि वाटाड्या, फ्रेंड, फिलॉसॉफर आणि गाईड. हा माझा कृष्ण सखा आहे. हा असं नाही बरं का. म्हणजे मी जे विश्वरूप त्याला दाखवायला सांगितलंय तो मी नव्हेच, तो हा नव्हेच. खरं म्हणजे तो असा नाही. म्हणजे प्रिज्युडाइज्ड माइंड आपण म्हणतो पहा, पूर्वग्रह आपल्या मनाने केलेला असतो, पण तसा अर्जुनाच्या मनाने पण पूर्वग्रह केलेला होता. त्याच्यामुळे दिसलेलं रूप आणि त्याच्या मनात असलेलं रूप याचा काही ताळमेळ कुठेही जमत नव्हता. त्याच्यामुळे त्याला असं वाटत होतं की आपण विश्वरूप दाखव म्हटलं हे काय भलतंच दिसतंय आपल्याला. त्याला त्याची जाणीव होत नव्हती. कोण आहेस तू? आख्या ही मेको, मला सांग. तेव्हा भगवंत म्हणतात, कालोस्मी, मी काळ आहे. बर का, मी कोण आहे? काळ आहे. काळ म्हणजे काय? तर कालव पिबती तद्रसम, आपला सर्व जो रस आहे आयुष्यातला तो काळाने पिऊन टाकलेला असतो. कालो पिबती तद्रसम म्हणजे काय? तर संरक्षक काळ असतो आणि संहारक काळ असतो. संहारक काळ म्हणजे काय? की आधी एका ठिकाणी जंगल झालेलं असतं एखाद्या ठिकाणी. आपण त्या ठिकाणी 4-5 वर्षांनी जातो, आपण पाहतो तर सर्व जंगलतोड करून तिथे सिमेंट कॉन्क्रीटची जंगलं उभी राहिलेली असतात. आपण म्हणतो काय नाही बाई, काळ आलाय. काय रे हा काळ? काळाचा महिमा हो, दुसरं काय. एवढी सुंदर जंगलं होती तिथे, पण आता ते सगळं पाडून तिथे बिल्डिंग उभारले आहेत. काय करावं? काळाचा महिमा. हा काळ झाला संहारक काळ. आणि आपण एखाद्याचं सांत्वन करायला जेव्हा जातो तेव्हा आपण म्हणतो धीर धरा, सगळ्या गोष्टी व्यवस्थित होतील, काळ हेच त्याच्यावरचं औषध आहे. असं जेव्हा आपण एखाद्याला धीर देतो तेव्हा तो असतो संरक्षक काळ. प्रत्येकाच्या आयुष्यात संहारक काळ आणि संरक्षक काळ असतो. म्हणून भगवंत म्हणतात, कालोस्मी, मी काळ आहे. कालो पिबती तद्रसम. कसा आहे मी? कालोस्मी लोकक्षयकृत प्रवृद्धो लोकान समाहर्तुमिह प्रवृत्तः ऋते पीत्वा न भविष्यन्ति सर्वे येव स्थिताः प्रत्यनीकेषु योधाः. अरे मी काळ आहे बरं का, मी काळ आहे. सगळ्यांना खाऊन टाकतो. संहारक रूप, सौ अधिक रू हर धातू आहे. हे संहारक रूप माझा आहे. तर मी काळ आहे. तुला कळलं ना मी कसा काळ आहे? तर काय करशील आता? रडत बसू नकोस. तस्मात् त्वमुत्तिष्ठ यशो लभस्व. तस्मात् त्वम उत्तिष्ठ, उभा राहा आता. बाद झालं हे सगळं रडणं तुझं. यश मिळव, यशो लभस्व. जित्वा शत्रून्, अतिशय सोपा श्लोक आहे. शत्रूंना जिंकून घे. भुंक्ष्व राज्यम समृद्धम, समृद्ध राज्याचा उपभोग घे. उठ,
धनुष्याला बाण लाव आणि युद्ध सुरू कर. कशाला घाबरतोस? मी आहे ना तुझ्या पाठीमागे. तुझ्या पाठीमागे नाही, मी तुझ्या पुढे आहे. आणि तो रथाचं सारथ्य करत होता, पुढे होता उभा तो अर्जुनाच्या. समृद्धम हा विशेषण आहे. राज्यम समृद्धम, तिजोरीत खडखडाट असलेलं राज्य उपभोगाला कोणालाही आवडत नाही. त्याच्यामुळे समृद्ध राज्य असेल तरच ते त्याचा उपभोग आपण उत्तम प्रकारे घेऊ शकतो. म्हणून ते म्हणतायत, जित्वा शत्रून् भुंक्ष्व राज्यम समृद्धम मयैवैते नियताः पूर्वमेव. मी हे सर्व आधीच ठरवलेले. मया एव एते, मयैवैते, बघा संधी, मया एव एते, मयैवैते नियताः पूर्वमेव, निहित आधीच ठरवलेलं आहे. निमित्त मात्रम भव, कोण? सव्यसाचिन, तू फक्त निमित्त मात्र, बाण सोडायचं निमित्त, ते काम मला तुझ्याचकडनं करून घ्यायचंय, कारण तूच याला पात्र आहेस. तू नाही तो और सही, हे इथे चालणार नाही, हे तूच केलं पाहिजे. तुझ्याच भाग्यरेखेत ते दिलेलं आहे. हे सव्यसाचीन म्हणजे काय? दोन्ही हाताने तितक्यात कुशलतेने बाण सोडणारा, दोन्ही हातांचा उपयोग करून धनुष्य बाण चालवणारा. सव्य करा, अपसव्य करा, आपण ऐकतो बघा ही गोष्ट. त्याच्यामध्ये सव्यसाचीन हे दोन्ही हातांचा उपयोग करून अतिशय शिताफीने ज्याला लढाई करता येते, ज्याला धनुष्यबाण चालवता येतो, याला तलवार चालवता येते, तो झाला सव्यसाची. तू निमित्त मात्र हो असं तू सांगतोय बरं का त्याला. त्याचं करते पण स्वतःकडे घेऊ नकोस, नाहीतर ते करते पण कर्म तुला चिकटेल असं मानू नकोस. कारण कर्म न करणं, कर्म सोडून देणं हे सुद्धा योग्य नाही, असं विनोबा भावेंनी म्हटलेलं आहे की कर्म सोडून देणं हे सुद्धा एक प्रकारचं कर्म आहे. त्यामुळे असं करू नकोस. तू फक्त निमित्त मात्र हो, बाकी सर्व मी बघतो ना, हम है ना तेरे साथ. आता काय करायचं आहे पुढे? द्रोणैच भीष्मैच जयद्रथैच कर्णन तथान्यानपि योधवीरान. द्रोण आहेत तुझे गुरु आहेत, त्यांच्याकडनं तू धनुर्विद्या शिकलास. भीष्म आहेत, पितामह आहेत. जयद्रथ आहे, हा सूर्य, हा जयद्रथ आपल्याला माहिती असेल. कर्ण आहे, तथा अन्यान अपि योधवीरान, अनेक युद्धकुशल असे वीर आहेत. कौरवांकडचे आहेत आणि पांडवांकडचे पण आहेत. मया हतांस्त्वं जहिमा व्यतिष्ठा युद्धस्वजेता चिरणे सपत्नान. मया हतांस्त्वं, मी त्यांना आधीच मारलेलं आहे. त्या विश्वरूपाच्या अक्राळ विक्राळ कराल दाढांमध्ये हे सर्व सैन्य आणि भीष्म, द्रोणाचं, कर्ण हे सगळे तुला जाताना दिसल्याचं तू मगाशी म्हणालास ना, हे त्यांचा मृत्यू आधीच झालेला आहे, मी करून ठेवलेला आहे. तू फक्त निमित्त मात्र हो, फीत कापाचं काम कर, फक्त निमित्त मात्र हो. रडू नकोस, हातपाय गाळून बसू नकोस. हे युद्ध तुझं तुलाच करायचं आहे. ते तू यशस्वी हो, युद्ध कर आणि समृद्ध अशा राज्याचा तू उपभोग घे. त्यावर संजय म्हणतो धृतराष्ट्राला, ऐकवतोय ना, एकीकडे लाईव्ह स्ट्रीमिंग चालू आहे, आत्ता आपलं चाललंय तसं. तिथे काय टेक्नॉलॉजी असेल नाही का तेव्हा. आत्ता आपण इथे फेसबुकच्या माध्यमातून भेटतोय, पण तेव्हा तिथे संजयाला इतकी एक माणूस बघू शकत नाही, म्हणजे धृतराष्ट्र. म्हणून दुसऱ्याला एवढी दिव्य दृष्टी मिळावी संजयाला. खरंच कौतुक आहे आणि चमत्कार आहे. एतत् श्रुत्वा वचनं केशवस्य कृताञ्जलिरवेपमानः किरीटी नमस्कृत्वा भूय एवाह कृष्णं सगद्गदं भीतः प्रणम्य. थरथरायला लागलेला होता तो. कोण? अर्जुन. तो भीत म्हणाला की बाबा रे, ठीक आहे, मी नमस्कार करतो तुला. नमस्कृत्वा, नमस्कार करून, कृष्णम एव आह, कृष्णाला काय म्हणाला अर्जुन. अतिशय घाबरलेला होता आणि त्याला ते अनपेक्षित होतं ना, हे अशा प्रकारे विश्वरूप कृष्ण दाखवेल, माझा सखा दाखवेल, याची त्याला जराही कल्पना नव्हती. अनपेक्षित होतं त्याला, त्याच्यामुळे तो जरासा घाबरला होता. आणि तो मग कृष्णाला काय म्हणाला हे आता आपण उद्याच्या भागामध्ये पाहूया. ह्याचाच पुढचा भाग उद्याच आपण साधारण ह्याच वेळी 9:30 वाजता सुरुवात करू. आज ज्यांनी हा लाईव्ह स्ट्रीमिंग ऐकलं असेल त्यांचे खूप खूप आभार. सर्वप्रथम ज्यांनी ऐकलं नसेल त्यांनी हे जरूर ऐका.
तुमच्या ह्या आम्ही योगे योगे ग्रुपमधील जे कोणी तुमचे परिवारातील असतील, कोणी नातेवाईक असतील, कोणी मित्रमैत्रिणी असतील, त्यांना उद्याची आठवण करून द्या. ज्यांना काही कारणामुळे आज जॉईन होता आलं नसेल, त्यांनी काय करायचं आहे, त्यांनी उद्या नक्की 9:30 वाजता यायचं आहे. एक दिवस जरा आपली घरातली कामं जरा बाजूला ठेवून किंवा कामं पूर्ण करून 9:30ची वेळ ठेवलेली आहे. तुम्ही एकीकडे ऐकू शकता जेवता जेवता. ऐकायला काही कष्ट पडत नाहीत आपल्याला, त्याच्यामुळे ते जरूर ऐका आणि हा अध्याय नीट समजून घ्या. हा अध्याय सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे कळसा अध्याय आहे. तर आता मी आजच्या दिवशी इथे थांबतो. आपण उद्या पुन्हा 9:30 वाजता भेटूया. ह्याच्यापेक्षा दुपटीच्या संख्येने इथे आम्हाला ॲडमिनना उपस्थिती हवी आहे, अशी उपस्थिती प्रार्थनीय आहे. अशी सर्व ॲडमिनच्या वतीने ओंकारजी दामले आणि प्रशांत दादा शिंदे यांच्या वतीने मी सर्वांना प्रार्थना करतो की आज जी संख्या आहे त्याच्यापेक्षा दुपटीने तिपटीने उद्या रात्री 9:30 वाजता पुन्हा एकदा कृष्ण आणि अर्जुन यांच्यातील संवाद आणि पुढे काय आहे आपल्याला याच्यात अगदी टर्निंग पॉईंट आहे बरं का. आता थोडंसं सस्पेन्स ठेवूया. उद्याच्या भागात आपण एकदम वेगळा भाग बघणार आहोत या 11व्या अध्यायातला टर्निंग पॉईंट. तोपर्यंत नमस्कार सर्वांना. जय साईराम. ओम तत्सदिति. श्रीमद् भगवद गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुन संवादे विश्वरूप दर्शन योगो नाम 11ोऽध्यायः. श्रीकृष्णार्पणमस्तु. शुभं भवतु, शुभं भवतु, शुभं भवतु. धन्यवाद.